श्री स्वामी समर्थ. बाळा, इतका विचार का करतोयस तू? मनातल्या प्रत्येक गोष्टीचं ओझं घेऊन फिरतोयस. जणू सगळं तुलाच सांभाळायचं आहे असं वाटतंय ना? पण आज मी तुला स्पष्ट सांगायला आलो आहे, जास्त विचार नको करूस. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलामागे, प्रत्येक श्वासामागे मी उभा आहे. बाळा, तुला वाटतंय ना सगळं संपत चाललंय, रस्ते बंद होत आहेत, लोक साथ सोडत आहेत. पण बाळा, जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना, तेव्हा माझा दरवाजा उघडतो. तू फक्त थांब, घाई करू नको. तुझं मन शांत कर आणि जे काही चाललंय तुझ्या आयुष्यात, ते तुझ्या विरोधात नाही आहे, ते तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. बाळा, तुला आठवतंयस का, किती वेळा तू कोसळलास आणि पुन्हा उभा राहिलास? तुला वाटलं ते तुझ्या ताकदीने झालं, पण प्रत्येक वेळी मीच तुला धरून उभं केलं. म्हणून सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझं भविष्य अंधारात नाही आहे, ते फक्त अजून दिसत नाही आहे. तू ज्या गोष्टीसाठी रडतोयस आज, उद्या त्याच गोष्टीवर हसशील बाळा. कारण ना, मी तुझ्यासाठी जे ठरवलंय ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. पण एक अट आहे बाळा, विश्वास सोडायचा नाही. बाळा, लोक काय म्हणतात ते ऐकू नको. तुझं मन काय सांगतं ते ऐक आणि माझ्यावर श्रद्धा ठेव. तू पडशील, तू चुका करशील, कधी थकशीलही, पण लक्षात ठेव बाळा, मी कधीच थकत नाही तुझ्या पाठीशी उभं राहायला. तू फक्त एक पाऊल टाक, उरलेला रस्ता मी तयार करेन. आणि आज जे दुःख आहे ना, ते कायमचं नाही आहे बाळा. जसं रात्र कायम राहत नाही, तसंच तुझं दुःखही राहणार नाही. आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात तो दिवस येईल, ज्या दिवशी सगळं ठीक होईल, तेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, त्या काळात मी एकटा नव्हतो, कोणीतरी माझ्यासोबत होतं. तो कोणीतरी मीच असेन बाळा. म्हणून आजपासून काळजी कमी आणि विश्वास जास्त, तक्रार कमी आणि कृतज्ञता जास्त, आणि भीती कमी आणि श्रद्धा जास्त. बाळा, तू चालत राहा, थांबू नकोस. कारण जिथे तू थांबतोस, तिथून मी तुला पुढे ढकलतो. आणि शेवटी एकच सांगतो बाळा, तू हरायच्या आधी मी तुला जिंकवणार आहे. म्हणून हस, शांत राहा आणि पुढे चालत राहा. मी आहे, सदैव आहे, आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.